नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर महाराजांच्या इच्छेने सगळ्या इच्छा पूर्ण होत, महाराज सगळ्यांना सुखी समाधानी आणि आनंदी ठेवत, एवढंच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 11, 21, 51 किंवा 108 पारायण कसे करावेत, त्यांचे नियम काय आहेत आणि त्याची पथ्ये कोणती आहेत हे सर्व पाहणार आहोत. तर स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे. आयुष्यातल्या अशक्य कोटीच्या गोष्टी ह्या ग्रंथाच्या पारायणाने शक्य होतात. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ असा आहे, प्रत्येक समस्यावर, प्रत्येक संकटावर एकमेव उपाय म्हणजे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे. तर हा ग्रंथ आपल्या जवळच्या केंद्रात मिळेल आणि गुरुमाऊलींनी त्या ग्रंथाच्या 700 ओव्याचा ग्रंथ आणलेला आहे. पूर्वी ह्याच्यापेक्षा थोडासा मोठा होता आणि त्याच्या अगोदर त्यापेक्षा थोडा मोठा होता. तसं हे तिसऱ्या प्रकारचा ग्रंथ आहे. तर आपण रोजची धावपळ असते, आपल्याला धकाधकीचं जीवन चालू आहे सध्या, त्यामुळं मोठ्या ग्रंथाचं पारायण होऊ शकत नाही किंवा वेळ जास्त लागतो. म्हणून परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्यासाठी म्हणजे सर्वसामान्य लोकांची भरपूर सेवा व्हावी म्हणून स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ 700 ओवीमध्ये आणलेला आहे. तर मोठा जो स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ आहे त्याचं पूर्ण सार ह्या ग्रंथामध्ये आहे बरं का. अगदी छोटा ग्रंथ आहे आणि वेळ किती लागतो म्हटला तर मला तर लागतात 40 ते 45 मिनटं आणि नवीन करणार असतील तर त्यांना अगदी 50-55 मिनटापर्यंत किंवा 1 तासापर्यंत देखील लागू शकतो. तर असा हा स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण कोणी किंवा का करावे बरं? ज्यांची लग्न जमत नाही, ज्यांना मुलं बाळं होत नाहीत, कर्जाचा भरपूर डोंगर आहे, प्रमोशन होत नाही, शारीरिक मानसिक कष्ट आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे घरात बसून पारायण करणे, कष्ट करणे याला पर्याय नाही. आयुष्यात कष्ट करणे ही काळ्या दगडावरची रेष आहे, जे तुम्हाला करायचे आहे. पण त्या कष्टाला नशिबाची साथ असणे तेवढेच ऐतिहासिक सत्य आहे, जे म्हणजे स्वामीचरित्र सारामृत पारायणाने होते. आता तुमच्या काहीतरी अडचणी असतील तर ह्या ग्रंथाचे 100% अनुभव आहेत. आता पारायण केव्हा करावे किंवा कधी चालू करू शकतो तर शक्यतो गुरुवारी चालू करा, शुक्रवारी चालू करा. म्हणजे जो आपल्या महाराजांचा गुरुवार आहे, दत्तगुरू महाराजांचा गुरुवार आहे म्हणून, आणि शुक्रवार म्हणजे आपल्या नरसिंह सरस्वती गुरुस्वामींचा निजानंदी दिवस आहे म्हणून. आणि पहिल्या दिवशी संकल्प करा. संकल्प करताना महाराजांना सांगा तुमच्या काही ज्या अडचणी असतील, ज्या समस्या असतील, ज्या काही इच्छा असतील, तुम्ही जितके पारायण करणार आहात 11, 21, 51, 108 पहिल्या दिवशी संकल्प करून पारायणाला सुरुवात करा. तर बरेच जणांना वाटतं की किती पारायण करायला पाहिजेत. तर मी सांगेन 108 पारायण करा. एका दिवसाला 2 पाठ करू शकता. 2 पाठ म्हणजे 1 पाठ म्हणजे काय सुरुवातीला समजून घ्या. 1 पासून 21 अध्याय वाचणे म्हणजे 1 पाठ पूर्ण होतो. 1 पाठ तुम्ही सकाळी करा, 1 पाठ तुम्ही संध्याकाळी, किंवा 1 आसनी 2 पाठ केले. तुमचा तितका स्टॅमिना असेल, बसू शकता तितका वेळ, तितक्या तुम्हाला वेळ असेल तर अवश्य 1 पाठी किंवा 1 आसनी 2 पाठ केले तरी चालतात, किंवा सकाळी 1 संध्याकाळी 1 असे 2 पाठ केले तरी चालतात. म्हणजे एका दिवसाला 2 पाठ केले तर तुमचे जवळजवळ 54 दिवसांमध्ये 108 पारायणं पूर्ण होतील. आणि 108 पारायणाची प्रचिती खूप चांगली आहे, खूप चांगला अनुभव आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे. स्वामीचरित्र सारामृत मी 108 पारायण केलेले आहेत, महाराजांनी ते करून घेतलेले आहेत. त्याची प्रचिती खूप छान आलेली आहे. आता ह्याचे नियम काय आहेत तर आता 108 दिवस पारायण करायचं आहे. म्हणजे पारायण कालावधीमध्ये मांसाहार करू नये का तर हो, ज्यांनी संकल्प केला आहे त्यांनी मांसाहार करू नये. घरातील अन्य सदस्य करत असतील मांसाहार तर त्यांनी केलं तर चालेल, पण ज्यांनी सेवा घेतलेली आहे पारायणाची किंवा संकल्प केलेला आहे त्यांनी मांसाहार करू नये. तर ब्रह्मचर्य पालन करायचे का हा देखील प्रश्न पडतो बरं का. तर गुरुचरित्रामध्ये जसे कडक नियम आहेत तसे स्वामीचरित्र सारामृताचे नियम कडक नाहीत. ब्रह्मचर्य पालन करण्याची गरज नाही. आणि
फक्त इतकं आहे की जेव्हा तुम्ही पारायणाला बसणार आहात, करणार आहात, शुचिर्भूत होऊनच पारायण करा असा नियम आहे. आणि पुढचं म्हणजे खंड पडू देऊ नये, म्हणजे खंड पडू द्यायचा नाही पारायणामध्ये शक्यतो. जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर सकाळी तुम्ही पहाटे लवकर उठून पारायण करा. नंतर तुम्ही तो जिथे जायचं असेल तो कार्यक्रम अटेंड करा आणि लवकरात लवकर घरी येऊन जर 2 पाठ करत असाल तर दुसरा पाठ घ्या. नाही जमलं तर दुसऱ्या दिवशी आपण राहिलेला पाठ घेऊ शकतो. तर पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे पराण्य वर्ज आहे. ह्या ग्रंथाला देखील म्हणजे ह्या पारायणाला देखील आपण संकल्पयुक्त पारायण करत आहोत, त्यामुळे परायण शक्यतो वर्ज आहे. गुरुचरित्र इतकं कडक नाही बरं का नियम ह्याचे, पण पराण्य घेऊ नका. आणि जर तुमच्या जवळच्या घरी कोणता कार्यक्रम आहे, तुम्हाला जायची वेळ आली तर किंवा नंदेच्या घरी किंवा जावेच्या घरी असं घरातल्या घरी जायची वेळ आली तर तुम्ही तिथे गायत्री मंत्र म्हणा आणि नंतर पराण्य घ्या. इतकेच साधेसुधे नियम आहेत आपले स्वामीचरित्र सारामृत पारायणाचे. तर जमेल ना तर खरोखर 108च पारायण करा. तुमची कितीही मोठ्यात मोठी अडचणसुद्धा महाराजांना सांगा आणि पारायणाला सुरुवात करा. पारायण कालावधीमध्ये भरपूर अडचणी येतात, अडचणी आल्या तरी पारायण सोडायचं नाही. आणि स्वामींना इतकं सांगायचं की स्वामी कितीही अडचणी येऊ द्यात, मी तुमची साथ सोडणार नाही. आणि आपलं पारायण कंटिन्यू चालू ठेवायचं. आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत आणि इच्छा पूर्ण करून घेण्यासाठीच महाराजांनी आपल्याला पारायण करण्याची बुद्धी घातलेली आहे. आपण संकल्प केलेला आहे तो पूर्णच होण्यासाठी. चला तर मग केलेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि तुमची रजा घेते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून कृतज्ञता, मनापासून धन्यवाद. आणि अशीच सेवा आपण रोजच्या रोज घेणार आहोत, दैनंदिनी घेणार आहोत. उद्यापासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण गुरुवारची. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल अजून चॅनलला तर पटकन सबस्क्राईब करा. आणि आपला व्हिडिओ जर कुणाच्या कामी येत असेल, कुणाला त्याचा उपयोग होत असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली सेवा शेअर करा. त्याने एखादा जरी सेवेकरी घडला तर त्याचं पुण्य कोटीचं पुण्य आहे. त्यासाठी आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग निरोप घेते. सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ.